स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा शिक्षक भरती संदर्भात खूप महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत। अभियोग्यता धारकांसाठी आनंदाची बातमी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर जर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करून ठेवा। शिक्षक भरती आणि स्पर्धा परीक्षेच्या नवनवीन अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील। सुरुवात करूया व्हिडिओला। अपडेट पाहण्यापूर्वी तुम्ही जर टेलिग्राम चॅनल आपलं जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम जॉईन करा। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे। टेलिग्राम चॅनलवरती स्पर्धा परीक्षेसंदर्भातली खूप महत्त्वाची माहिती आणि चालू घडामोडी या विषयाची तुम्हाला सविस्तर माहिती मिळणार आहे। स्पर्धा परीक्षेमध्ये चालू घडामोडी हा महत्त्वाचा विषय आहे। कुठलीही परीक्षा असो त्यामध्ये यावर प्रश्न असतातच आणि याच विषयाचा अभ्यास करायचा असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा। टेलिग्रामवरती खूप महत्त्वाची माहिती स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातनं दररोजच्या दररोज तुम्हाला पाहण्यास मिळेल। नवनवीन जाहिराती, नवनवीन अपडेट यासाठी गरजेचं आहे टेलिग्राम देखील जॉईन करणं। लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। आता पाहूया आपली मेन अपडेट। पहा, शिक्षक भरतीला आता प्रत्यक्षरित्या सुरुवात होणार आहे। शिक्षक भरतीचा मुहूर्त याच आठवड्यात आहे। जिल्हा परिषदेच्या शिक्षक भरतीची जाहिरात येणार, अशा प्रकारची हेडलाईन आहे। आणि यामध्ये काय माहिती दिलेली आहे तर राज्यातील बहुप्रतीक्षित शिक्षक भरतीची जाहिरात केव्हा प्रसिद्ध होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। भरती प्रक्रियेतील सर्व अडथळे दूर झाले असून गुरुवार दिनांक 28 किंवा 31 डिसेंबरपर्यंत राज्यातील सर्व जिल्ह्यातील जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या रिक्त जागांची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे, असे शिक्षण विभागातील शिक्षकांनी स्पष्ट केलेले आहे। शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेले आहे आणि राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमधील सुमारे 30,000 शिक्षकांची पदे रिक्त असून खाजगी अनुदानित संस्थांमधील सुमारे 20,000 पदे रिक्त आहेत। परंतु रिक्त पदांच्या 80% पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे। काही आमदारांनी रोस्टर तपासणीबाबत आक्षेप घेतला, त्यामुळे 10% जागा बाजूला ठेवून प्रत्यक्ष 70% एवढ्या पदांची जाहिरात काढणार असल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेले आहे। असे असले तरी जिल्हा परिषदेतील 20 ते 21,000 आणि खाजगी संस्थांमधील 18,000 अशा तब्बल 38 किंवा 39,000 जागांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे। शिक्षण विभागातर्फे काही दिवसांपूर्वी 2017च्या सुमारे 2,500 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली, मात्र त्यातील केवळ 332 जागांसाठीच उमेदवार मिळाले। तसेच पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये एसटी संवर्गाच्या उमेदवारांना नियुक्ती देणे अशक्य आहे। राज्यात पेसा क्षेत्र असलेल्या 13 जिल्ह्यात एसटी संवर्गाच्या सुमारे 6,000 जागा आहेत, मात्र राज्यात त्यासाठी केवळ 2,500 उमेदवार उपलब्ध असल्याने शिक्षण विभागाकडे माहिती प्राप्त आहे आणि प्राप्त झालेल्या आकडेवारीवरून आढळून आले आहे। त्याचप्रमाणे गणित विषयात टीईटी उत्तीर्ण उमेदवार मिळत नसल्याने या जागा सुद्धा रिक्त राहत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे। शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवल्यानंतरही एसटी संवर्गाचे व गणित विषयाचे उमेदवार न मिळाल्याने शिक्षकांची हजारो पदे रिक्त राहणार आहेत आणि आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया सुमारे महिन्याभरापूर्वी शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होणार होती, मात्र ग्रामविकास विभागाकडून आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। आता ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तरीही काही किरकोळ कामे पूर्ण करण्यासाठी सुट्ट्या वगळून 2 दिवस जिल्हा परिषदांना रिक्त जागांची माहिती अपडेट करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे आणि त्यामुळे गुरुवारपर्यंत भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेले आहे। तर नक्कीच ही अभियोग्यता धारकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। येत्या गुरुवारपर्यंत या ठिकाणी शिक्षक भरतीची जाहिरात जी आहे ती पाहण्यास मिळणार आहे। जिल्हा परिषदेतील रिक्त पदांची ही जाहिरात असणार आहे। या ठिकाणी पाहू शकता 31 डिसेंबरपर्यंत 28 किंवा 31 डिसेंबरपर्यंत
राज्यातील सर्व जिल्ह्यातील जिल्हा परिषदेतील शिक्षकांची रिक्त जागांची जी जाहिरात आहे ती प्रसिद्ध केली जाणार आहे आणि यामुळेच ही खुशखबर आहे असं आपण म्हणू शकतो. प्रत्यक्ष शिक्षक भरती आता सुरू होणार आहे. शिक्षक भरती संदर्भातल्या नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.